Yes, hi to all, and let's start with our today's session. Today, we are going to discuss about the motion. We will start about thinking about the motion. Actually, there are two consecutive chapters. In fact, three consecutive chapters based on motion. Which three consecutive chapters? The first one that we are going to start today, that is motion in 2D. Then the next is laws of motion, and the next one that is work, power, and energy. So these three consecutive chapters are based upon the concept of motion, which we are going to learn obviously in a sequence. त्यामुळे एकदा आपण मोशनला सुरुवात केली की आपण मोशनलाच कंटिन्यू करणार पुढे. सो व्हॉट इज मोशन मीन्स? मोशन मीन्स म्हणजे काय? ऑलरेडी वी डिस्कस व्हॉट डज मोशन मीन्स, इफ यू आर रिमेंबरिंग इट. इज इट राईट? आपण मोशन म्हणजे काय हे थोडंसं बघितलेलं आहे आपल्या आधीच्या चॅप्टरमध्ये, दॅट इज साऊंड वेव्ह मोशन विच वी लर्न. इज इट राईट? सो कॅन यू टेल मी व्हॉट डज मोशन मीन्स? Motion means what? Change of place of an object. Okay. Uh, then anything else? ड्यू टू फोर्स और एनर्जी असं पण म्हटलेलं नव्हतं. नीट बघा सगळ्यांनी. एकटा असीम आन्सर देतोय, बाकीचे काय झोपले का? गुड मॉर्निंग एव्हरीबडी. येस, व्हॉट इज द आन्सर? व्हॉट इज द मोशन मीन्स? मोशन म्हणजे काय बाळांनो? पटापट सांगा मला. येस, मोशन म्हणजे काय? बघा लिहिलेलं असणारे साऊंड चॅप्टर काढा, ओपन करा. व्हॉट डज मोशन मीन्स? Movement of what? Object. See. So what does motion means? As Asim type, that is also correct. आता मात्र विसरायचं नाही. आता जर का तुम्ही मी पुढच्या कुठल्याही चॅप्टरला, पुढच्या सगळ्या चॅप्टरला मी मोशन म्हणजे काय इथनं सुरुवात करणार आहे. इफ यू अनेबल टू आन्सर, सॉरी बॉस, देन यू आर नॉट प्रिपेरिंग एट ऑल. यू आर नॉट रीडिंग एनिथिंग. यू आर नॉट स्टडिंग एट ऑल. So what does motion means? Motion means what Asim said, that is change of place of an object or एनर्जी. आपण तिथे एनर्जीचं बघितलं होतं, पण ठीक आहे. आता ऑब्जेक्ट अँड ड्यू टू ऍप्लिकेशन ऑफ फोर्स, याची काही आवश्यकता नाहीये. मोशन म्हणजे काय? मोशन म्हणजे चेंज ऑफ प्लेस ऑफ एन ऑब्जेक्ट और व्हॉट नेहा टाईप, दॅट इज ऑल्सो करेक्ट, दॅट वी डिस्कस ऍट द टाइम ऑफ साऊंड. हे आपण साऊंडच्या वेळेला बघितलेलं नव्हतं, हे मी सांगितलेलं नव्हतं. चेंज ऑफ प्लेस. We discuss what does motion means? Movement or displacement. Movement or displacement of an object from one point to another. आठवतंय का? Another. So just now I am present over here, I am stationary. So my motion is how much? मी मोशन किती केली? 0. I am moving my hand from this point to this point. So when I am moving my hand, there is motion? Yes. सो अरे हे सिंपल लॉजिक आहे रे. हे सांगायला खूप काही पाठांतर करायची आवश्यकता आहे अशी गरज नाहीये. म्हणून मी नेहमी म्हणतो ना, हे कॉमन सेन्स आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, कॉमन सेन्स इज व्हेरी अनकॉमन इन कॉमन पीपल. कॉमन सेन्स इज व्हेरी अनकॉमन इन कॉमन पीपल.
सामान्य माणसाकडे कॉमन सेन्सच नसतो. मी माझा हात इथून इथं मूव्ह केला म्हणजे डिस्प्लेसमेंट केली म्हणजे मोशन झाली ना. मग डिफाईन मोशन म्हटल्यानंतर जसं नेहाने टाइप केलं मूव्हमेंट किंवा डिस्प्लेसमेंट असं कोणीही टाइप करू शकलं असतं की नाही? का नाही आहे आपल्याकडे तेवढा कॉमन सेन्स? आपण वापरत नाही आहोत. अरे मित्रांनो. सो मोशन म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट और चेंज इन द प्लेस. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? चेंज इन द प्लेस ना. हो की नाही? मग आता मात्र लिहून घ्या. आता मात्र विसरायचं नाही. अरे सोप्या-सोप्या गोष्टी विसरू नका रे. अवघड काय सर म्हणूनच विसरलो नाही का? चला लिहून झालं की सांगा मला पटापट. मोशन म्हणजे काय? दोन्ही डेफिनेशन लिहून घ्यायला हरकत नाही. चेंज ऑफ प्लेस ऑफ एन ऑब्जेक्ट अँड देन मूव्हमेंट ऑर डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. लिहून झालं का? यू डन विथ एच. तनिष्क लिहितोय. पटापट लिहा तनिष्क. येस, दोज हू आर रायटिंग प्लीज बी क्विक. काय आहे असीम? एसपीचा पोर्शन. एसपी ज्यांना माहित नाही त्यांनी पोर्शन लिहून घ्या बरं का. असीम टाकतोय इथे. कारण की अजून बरेच जण अंधारात असतील. कोणाची तरी कंटिन्युअस आहे की ये जा चालू आहे. कोण आहे ते? हे प्रॉब्लेम होतोय ते. आदित्य वरपे. काय प्रॉब्लेम होतोय चेक कर तुझ्या एंडला. फर्स्ट अँड सेकंड अँड लाईट अप टू डिस्पर्सेशन पॉवर आपला झालेला आहे हा पार्ट. सो देर इज नो प्रॉब्लेम. चलो लिहून झालं असेल तर आपण पुढे जाऊयात. इज एव्हरीबडी कम्प्लिटेड? येस. चलो. So when we will think about the motion, there are three types of motion which we are going to discuss now. That is motion in 1D, motion in 2D, and motion in 3D. So obviously motion in 1D, 1D means one dimension. If the object is traveling along a straight line, एखादा ऑब्जेक्ट एका स्ट्रेट लाईन मध्ये कंटिन्युअसली चाललेला आहे. Traveling along a straight line, no hills and dales are there, nothing, a plain surface, and the object is walking on that plain surface. Obviously motion of the object is not changing the direction, not turning left and right also. Then his motion is only along one axis. Is it right? मग त्या केसमध्ये त्याची मोशन फक्त एकाच ऍक्सिस वरती होणार आहे. So this is known as 1D, motion in one dimension. It is also known as रेक्टिलिनियर मोशन. याला अजून काय नाव आहे? रेक्टिलिनियर मोशन. 26 जानेवारी आता येईल. 26 जानेवारीची परेड आपण बघतो हो की नाही? मग 26 जानेवारीला जो मार्च पास्ट होतो तो मार्च पास्ट कसा असतो? ऑल सोल्जर्स आर ट्रॅव्हलिंग ओनली इन वन डिरेक्शन. इज इट राईट? So the motion of that soldiers is 1D motion. Motion in 1D. Unidirectional. There is no any other direction. No turning also. Nothing. So motion only along one axis, only in one direction is known as motion in 1D. That is rectilinear motion. Obviously the second one is 2D.
So in what dimension? That is only along x-axis. In 2D, it is along x-axis as well as along y-axis. Is it right? So the motion, the regular motion when I'm traveling somewhere and then I turned over here. While turning, I'm traveling along this side and then along this side. So this motion is 2D, x-axis as well as y-axis. So the motion is 2D motion. When we are traveling along by two axes, it is known as 2D motion. Circular motion is best example of 2D motion. Suppose I am going to throw a ball. How that ball is going to travel? I am going to throw a ball. After throwing the ball is going to travel like this. So which motion the ball possess? The ball is traveling along x-axis as well as along y-axis. Is it right? बॉल स्ट्रेटही पुढे चाललाय आणि वरती चाललाय ना. बॉल मी असा फेकलाय. बरोबर आहे. So ball is traveling along x-axis as well as along y-axis. So this motion is known as 2D motion. This is known as projectile motion. याला काय म्हणतात? Projectile motion. If we are going to fire a missile either or Pakistan or on China, so after firing it, what will happen? How it will travel? Is its motion is 1D motion or 2D motion? Its motion is like this. So this is which type of motion? Projectile motion म्हणजेच 2D motion. Is it right? So circular motion, rotational motion, projectile motion, or these motions are 2D motions. Okay. So what Advaita said, that is correct. So this is the projectile motion. Then obviously the 3D, which we are not going to learn this year. आपल्या सिलेबसमध्ये 3D मोशन तेवढी नाही आहे. But suppose there is a container, that is a room. Suppose this is my room where I am sitting, and the air molecules present over here. Let's consider an air molecule. एकच air molecule आपण consider करूयात. Consider an air molecule. This air molecule is traveling everywhere. So traveling along x-axis as well as along y-axis as well as along z-axis. Is it right? So molecule is traveling along x-axis also, y-axis also, and z-axis also. Obviously such type of motions are known as 3D motions. अशा टाइपच्या मोशन आपण काय म्हणतो? 3D. Okay, clear to all? So motion, example, motion of free gas molecules. फ्री म्हणायची गरज नाहीये. Motion of gas molecules. Clear? Which we are going to learn next year. Copy this chart. Motion in 1D, 2D and 3D. Copy the chart. So या तिन्ही मोशन कळल्या का? Motion in 1D, motion in 2D and motion in 3D. कळल्या का मुलांनो? या तिन्ही नाही कळल्या? अरे काय ते उत्तर द्या. नाही कळल्या म्हणून सांगा. किंवा यातली काही डाऊट असेल क्लिअर. यस फॉर व्हॉट असीम? अद्वैताने क्लिअर टाकलं. हा क्लिअर करता. मला वाटलं येस डाऊट आहे. गुड.
झालं कॉपी करून की मला सांगा. झालं का कॉपी करून? Yes. So just we discuss the rectilinear motion. Just concentrate initially the rectilinear motion concept. Now you may ask me question, sir. The name of chapter is motion in 2D. Is it right? Chapter's now kya hai? Motion in 2D. Then why we are going to discuss the rectilinear motion? Because just you said rectilinear motion means what? Rectilinear motion means motion in 1D, no? बरोबर आहे का? आता आपण वन डायमेन्शनल मोशनला रेक्टिलिनियर मोशन म्हटलं. Then why we are going to discuss it? Obviously, unless and until we are not going to discuss the basic concept, that is 1D, how can we proceed towards 2D? So 1D is nothing but a revision as good as. You discuss all these things. Rectilinear motion. The motion of a particle. या सगळ्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. सो नाउ डोंट राईट इट. ओके. प्रिंटेड नोट्स तुम्हाला गुरुवारी मिळतील या. So rectilinear motion of a particle along straight line is called rectilinear motion, linear motion, or one dimensional motion. To describe linear motion of particle, its position at all time to be specified. Obviously जर का तुम्हाला रेक्टिलिनियर मोशन जर का बघायची असेल किंवा स्टडी करायची असेल तर वेगवेगळ्या टाइमला तुम्हाला त्याची पोझिशन काय माहिती पाहिजे. इज इट राईट? सो इनिशियली द ऑब्जेक्ट मे बी प्रेझेंट ओव्हर हिअर, after some time it will be over here, so this will be position, no? So if you want to study the rectilinear motion, what you have to know the position of object. Is it right? तुम्हाला जर रेक्टिलिनियर मोशन स्टडी करायची असेल तर आपल्या त्याच्या कशाबद्दल माहिती पाहिजे, माहिती असली पाहिजे किंवा माहिती असणं आपल्याला एक्सपेक्टेड आहे. दॅट इज द रेक्टिलिनियर मोशन, सॉरी दॅट इज द पोझिशन. बरोबर. The equations used in these cases are called equation of motion or kinematical equations. आणि त्याच्याकरता आपण जी इक्वेशन्स यूज करतो त्याला आपण कायनॅमेटिकल इक्वेशन्स असं म्हणतो. ती इक्वेशन्स कोणती आहेत आठवत आहेत का? देर आर 3 कायनॅमेटिकल इक्वेशन्स. इज इट राईट? विच आर दे? येस. विच आर दे? Yes, absolutely right, Tanishk. V is equal to U plus AT. Yes, correct. Next, Asim type S is equal to UT plus half AT square. Correct. So V is equal to U plus AT. S is equal to
ut plus half at square, and very good Tanishq, v square equal to u square plus 2as, where v is the final velocity. बरोबर आहे. u is what? Initial velocity. A stands for acceleration, T stands for time, and S stands for displacement. Is it right? So to study motion, we have to know these basic kinematical equations, and these kinematical equations we are going to use in this entire chapter. या कंप्लीट चॅप्टर मध्ये आपल्याला ही तिन्ही कायनेटिकल इक्वेशन्स परत परत यूज करायची आहेत, वापरायची आहेत. सो डोंट फॉरगेट इट ॲट ऑल. जस्ट कॉपी इट अँड just learn it by heart, all equations. V is equal to u plus at, S is equal to ut plus half at square, and v square equal to u square plus 2as. पुढच्या वेळेला मी विचारेन तेव्हा फक्त ह्याचा तनिष्क आणि असीमकडनं नकोय, बाकी सगळ्यांकडनं सुद्धा हवंय. Okay, so v is equal to u plus at, S is equal to ut plus half at square, and v square equal to u square plus 2as. Please copy it. पटकन कॉपी करून घ्या. डन. अद्वैताचं झालं, अद्वैत झेडसी टाईप केलं. व्हॉट अबाउट अदर्स? Yes. Next point is very important. It is point number 3. Every motion is related to observer. Means what? The very simple thing is that suppose you are traveling from a train, and when you are traveling from the train, what you can say, train or bus, whatever it is, what you can predict about the trees and buildings present outside the train? Just keep common sense aside for time being. थोड्या वेळापुरता कॉमन सेन्स बाजूला ठेवा. तुम्ही ट्रेन मध्ये बसलेला किंवा बस मध्ये बसलेला, what will be your statement about the trees and about the buildings? Who is running? Just keep common sense aside. Yes, they are moving in backward direction. Trees are moving in backward direction. Means trees are running, buildings are running, each and every construction is running towards this side, in the opposite side, when you are traveling towards this side. Is it right? But when the observer is on platform, for the observer, who is running? Trees are running or train is running? The train is running. So every motion is related to observer. So if position of observer changes, answer changes. Let's discuss one more example. I am in a train, okay, and I am playing with a ball. ओके, मी बॉल बरोबर खेळतोय, बॉल थोडासा वर टाकतोय, परत कॅच घेतोय, वरती टाकतोय, कॅच घेतोय. सो फॉर मी ball is stationary, ball is over here only. I am throwing up and it is coming down, so ball is over here only. Is it right? So his ball is moving for me. Ball is moving in this direction for me.
अगेन आय विल रिपीट द क्वेश्चन, पे अटेन्शन. मी काय करतोय, बॉल वरती टाकतोय आणि झेलतोय. मी ट्रेनमध्ये बसलेलो आहे, मी बॉल वरती टाकतोय, झेलतोय. So is the ball is moving in this direction? For me, answer is no. Ball is in my hand. Is it right? तो माझ्या परत हातातच पडतोय ना बॉल. हे काय? But now you are not the, I am not the observer. You are the observer and you are not in the train. You are outside the train. What you will answer? Is ball is stationary or ball is moving in forward direction? तुमचं आन्सर काय असेल? Ball is moving. Correct, Neha, Asim. Correct, Advaita. So ball is moving. So as position of the observer changes, description changes. Is it right? जशी ऑब्झर्वरची पोझिशन चेंज होते तसं डिस्क्रिप्शन काय होतं, बदलतं. लक्षात आहे का? सो एव्हरी मोशन इज रिलेटेड टू द ऑब्झर्वर. Position of particle in motion is described in terms of distance from reference point. अजून एक एक्झाम्पल आपण या केसमध्ये बघूयात. Suppose there are 3 floors. There is a ground floor, first floor, second floor. Over here A is leaving, over here B is leaving, over here C is leaving. I want to meet B. So I came over here and I asked to A, where is B? He will answer upstairs. He answered only upstairs. He not mentioned any floor. So I traveled up to C and I asked to C, I want to meet B. Where is B? What C will answer? What C will answer? Downstairs. Is it right? Is it right? अरे हो की नाही? नाही कळलं का? हे बघा, मी इथे आलो आणि ए ला विचारलं, वेअर इज बी? बी answered अपस्टेअर. वरती राहतो. मग वरती राहतो, त्याने काही फ्लोअर सांगितला नाही मला, नुसतंच वरती राहतो म्हटला. मग वरती कुठे? मी आता सी कडे आलो आणि सी ला विचारलं, बी कुठे राहतो रे बाबा? बी answered downstairs. So is A is wrong or is C is wrong? Or nobody is wrong? What is the correct option? A wrong है, B wrong है, कोणीच wrong नहीं है. Nobody is wrong. Why? Because observer position is different. Is it right? Observer's position is different. ऑब्झर्वरची पोझिशन वेगवेगळी आहे. त्यामुळे कोणीच चुकीचं नाहीये. ए पण चुकीचा नाहीये, सी पण चुकीचा नाहीये, दोघेही चुकीचं नाहीये. याचं रिझन ऑब्झर्वर, ए ऑब्झर्वर आहे घेतला आणि सी ऑब्झर्वर घेतला, तर ए आणि सी ची पोझिशन काय आहे, वेगवेगळी आहे. गेटिंग इट टू एव्हरीबडी? सपोज असं ॲझ्युम करा, आपल्या क्लासरूम मधची सिच्युएशन. इथे फर्स्ट बेंचवरती सार्थक बसलेला असतो जनरली, इथे असीम बसलेला असतो आणि इथे सपोज माही बसलेली आहे क्लासरूम मध्ये. मी सार्थकला विचारलं, सार्थक असीम कुठे आहे? आणि दाखवायचं नाही असीम कुठे आहे, मला फक्त डायरेक्शन सांगायची. तो काय सांगेल, सार्थक माझ्या लेफ्ट हँड साईडला आहे. आणि मी माहीला विचारलं की असीम कुठे आहे?
माही काय ऑब्विसली आन्सर देईल, माझ्या राईट हँड साईडला आहे. इज इट राईट? सो मग सार्थक रॉंग आहे का माही रॉंग आहे? रॉंग दोघंही नाही आहेत. रॉंग दोघंही नाही आहेत. का बरं? कारण बरोबर आहे ना, ह्याच्या लेफ्ट हँड साईडला म्हणजे ह्याच्या राईट हँड साईडला. लक्षात येतंय? म्हणजे ऑब्झर्वरची पोझिशन काय आहे, दॅट इज द इम्पॉर्टंट पॉईंट. हा पॉईंट सगळ्यांना लक्षात आला का? कुठलीही मोशन ज्यावेळेला आपण स्टडी करतो तेव्हा ऑब्झर्वर कुठे आहे ते महत्वाचं आहे. वेअर द ऑब्झर्वर इज प्रेझेंट. क्लिअर? गेटिंग दिस पॉइंट टू एव्हरीबडी? Okay, so over here, where is the observer? That point is important, and we are going to measure the distances by considering observer it as origin. आपण जी कुठलीही मेजरमेंट्स घेतो त्या केसमध्ये आपण असं ॲझ्युम करतो ऑब्झर्वर इज ॲट ओरिजिन. बरोबर आहे. म्हणजे आपण आधीच जे आता एक्झाम्पल बघितलं, सार्थकला ज्यावेळेला मी विचारलं, सार्थकने काय केलं, ओरिजिन त्याच्या इकडे सेट केला आणि मग मेजर केलं. हेच कॉमन सेन्समध्ये आपण लेफ्ट हँड साईड म्हणतो. कॉमन सेन्सच्या लँग्वेजमध्ये, सॉरी मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये सार्थकने काय आन्सर दिलं पाहिजे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला आहे, आणि माहीने काय आन्सर दिलं पाहिजे, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला आहे. मग असीम पॉझिटिव्हला पण आहे आणि निगेटिव्हला पण आहे, असं कसं काय? पॉझिटिव्ह कोणाच्या एक्स ॲक्सिसला? सार्थकच्या बॉडीवर. कारण की सार्थकने काय केलं, त्याला स्वतःला ओरिजिनला ठेवलं. माहीने काय केलं, जेव्हा मी माहीला विचारलं, माहीने स्वतःला ओरिजिनला ठेवलं. बरोबर आहे? इज इट राईट? आता आपल्या क्लासरूम मधली अजून एक आपण तर इथे असीम असतो जनरली, असे आपण बसतो, बरोबर? इथे मानस असतो आणि इथे वरुण असतो. आता मी असीमला विचारलं की मानस कुठे आहे, असीम काय आन्सर देईल, माझ्या मागे आहे. वरुणला विचारलं मानस कुठे आहे, तर वरुण काय आन्सर देईल, माझ्या पुढे आहे. मग परत असीमने काय केलं, त्याला ओरिजिनला ठेवलं आणि सांगितलं माझ्या मागे. माझ्या मागे म्हणजे पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसला आहे. आणि मी वरुणला विचारलं, वरुणने काय सांगितलं, माझ्या पुढे. म्हणजे वरुण कसा निगेटिव्ह वाय ॲक्सिस झाला? पण यात चूक कोणीच नाही, दोघेही बरोबर आहेत. आणि म्हणून कुठलीही मोशन आपण जी स्टडी करतो, ती मोशन स्टडी करताना हा पॉईंट महत्वाचा आहे. कोणता? वेअर इज द ऑब्झर्वर. क्लिअर? ही कन्सेप्ट कळली का सगळ्यांना? सो एव्हरी मोशन इज रिलेटेड टू द ऑब्झर्वर. कुठलीही गोष्ट कशावरती डिपेंडेंट असते? ऑब्झर्वर वरती डिपेंडेंट असते. क्लिअर? एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट? काही डाऊट आहे का? No doubt. The next concept, that is path length. Very simple concept. The total distance covered by particle during its motion is called path length. The distance traveled is called path length. Suppose we are going to travel from this point to this point. So actual distance traveled, actual path covered, measure the length of it. ज्या पाथमधून तुम्ही गेलात ना त्याची लेंथ मेजर करा. That is known as distance or path length. And then displacement, change in position of moving particle in particular direction is called displacement. Displacement is shortest distance between two positions. So obviously, if somebody will ask you the distance and displacement, this is the distance traveled. Is it right? And what about displacement? Direct measure this distance. This is the displacement. Suppose I traveled from this point to this point, and while traveling, I traveled directly. Sorry, I traveled like this way.
Okay, and then Tanishq traveled by aeroplane or helicopter. So obviously Tanishq will start his journey and he will land over here. So this is the shortest distance. This is the displacement. And this is the distance or path length. So length of the actual path traveled. ऍक्च्युअल जो पाथ आपण ज्या पाथवरून ट्रॅव्हलिंग केले ना त्या ऍक्च्युअल पाथची लेंथ त्याप्रमाणे म्हणतो पाथ लेंथ. And the shortest distance between 2 points is known as displacement. आता मी काय सांगतोय बघा, पट्ट्या का बघा. Displacement is always less than distance or path length, except there is one exception, except at rectilinear motion except at a rectilinear motion displacement is equal to distance. पट्ट्या का पटलं का लिहिलेलं का नाही पटलं. Displacement is always less. हे बघा, this is the displacement and this is the distance. So displacement is always less than distance. हे पटलं का सगळ्यांना का नाही. पटलं असेल तर वाय टाईप करा पटकन. But there is one exception. What is that exception? In rectilinear motion they are equal. They are equal, but can I say displacement is greater than distance? असं मी लिहू शकतो का कधीतरी. असीम नाही म्हणतोय. इज एव्हरीबडी ऍग्री विथ असीम? असीम म्हणतोय आपण असं लिहू शकत नाही. इज इट करेक्ट? Yes, it's correct. Displacement cannot be greater than distance at all by any case, any chance. असं कधीच जगात घडू शकत नाही की डिस्प्लेसमेंट इक्वल टू डिस्टन्स. सो डिस्प्लेसमेंट इज ग्रेटर दॅन डिस्टन्स असं कधीच घडू शकत नाही. हा, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू डिस्टन्स हे घडू शकतं रेक्टिलिनियर मोशनला. डिस्प्लेसमेंट लेस दॅन डिस्टन्स, दिस इज ऑलवेज ट्रू मेनी टाइम्स. But displacement is greater than distance. Sorry boss, this is the very very wrong statement. We cannot make it. Clear? Yes. So if x1 and x2 are the positions at time t1 and t2 respectively, then the displacement in time is, obviously if we want to find out displacement, this position is x2 and this position is x1, then displacement is obviously x2 minus x1. x2 minus x2 is greater than x1, then delta x is positive, called forward displacement. x2 is less than x1, delta x is negative, called backward displacement. x2 equal to x1, suppose obviously particle is at rest, means x थोडक्यात सांगतो x2 minus x1 तुम्ही केलं आणि आन्सर पॉझिटिव्ह आलं तर ऑब्विसली ऑब्जेक्ट पुढे चाललाय. x2 minus x1 चा आन्सर निगेटिव्ह आला तर ऑब्जेक्ट मागे चाललाय. आणि x2 इक्वल टू x1 आलं तर ऑब्जेक्ट कुठेही चाललेलं नाहीये, आहे तिथेच आहे. x2 म्हणजे पोझिशन आहे ना ती. x2 equal to x1, initial position and final position is same, so there is no displacement. Clear this point? एवढा पार्ट कळला का? Getting the first page to everyone? Yes.
Now next, displacement and distance traveled are equal in rectilinear motion, but distance traveled is greater than displacement in any other motion. खरं मी याच्यात अजून एक वर्ड ऍड करीन. काय? Distance and displacement and distance traveled are equal in rectilinear motion, but otherwise distance traveled is always greater than displacement in any other motion. Example, particle moving along a circular path from A to B, then C. So तिथे डायग्राम ड्रॉ करायला हरकत नाही. पार्टिकल चाललेला आहे. Particle is going to travel from this point to this point. This is point A. This is point B. So when particle is traveling like this is the displacement. So this is the distance, and this is the displacement. Is it right? आज आपण डिस्टन्स डिस्प्लेसमेंट वरती काम केलं. उद्याच्या लेक्चरला आपण येऊयात, तेव्हा स्पीड, वेलॉसिटी, ऍक्सलरेशन वरती काम करूयात. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय समजून घेऊयात, आणि मग याच्यावरती बेस्ट न्यूमरिकल सॉल्व्ह करूयात. सो दिस विल बी आर नेक्स्ट सेशन. क्लिअर टू एव्हरीबडी? सगळ्यांना आजचा पाठ कळला का? समजला का? झेपला का? पटला का? रुसला का? डोक्यात शिरला का? येस. सो टुडे वी विल स्टॉप एट दिस मोमेंट. बाय बाय, टेक केयर, हैव अ नाइस डे अहेड. खुदा हाफिज, सत श्री अकाल. भगवान आप सभी लोगों का भला करे, ऐसी चाह रखते हुए विदा लेते हैं. तब तक के लिए नमस्कार, राम राम. झाली का? 13च्या 13 बघून झाली का तनिष्क? 11 झाली. 13 अपलोड केले आहेत. 13 केलेत. 13 नसेल तर मी आज करतो, मी चेक करतो आणि आज करतो अपलोड पुढची. सो बाय बाय.